जय गजानन जयतो संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या निरूपण मालिकेमध्ये आपल्या समोर पुढची अन्योक्ती. आपल्या संस्कृतीमध्ये, तुमच्या माझ्या रोजच्या जीवनामध्ये ज्या काही म्हणी, जे काही वाक्प्रचार, ज्या लोकोक्ती प्रसिद्ध आहेत ना, त्याच्या मागे दिव्य अशा प्रकारचं एक तत्वज्ञान असतं, एक जीवन सिद्धांत वर्णन केलेला असतो. आपल्यापैकी अनेकांना मुखोद्गत असणारी, किमान ऐकलेली एक सहज लोकोक्ती आपल्याला सांगतो, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आपण सहज म्हणतो, आपल्या घरातले पूर्वीचे लोक सहज म्हणायचे. त्याच्या मागे किती मजेदार सिद्धांत आहे लक्षात घ्या. एखादी गोष्ट आपल्या डोळ्यासमोर असते, त्या गोष्टीचं एक स्वरूप आपल्या डोळ्यासमोर असतं, पण तेच खरं असतं का? तर त्याचं उत्तर नाहीये. त्या गोष्टीच्या मागची कारणमीमांसा जर आपण समजून घेतली तर अनेकदा समोर दिसणाऱ्या स्वरूपापेक्षा वेगळाच अर्थबोध आपल्याला होऊ शकतो. उदाहरण देतो म्हणजे आपल्याला नेमकेपणे लक्षात येईल. एखादा प्रचंड मोठा बंगला आपण पाहिला, महाल वाटावा, राजमहाल वाटावा अशा प्रकारचा, त्या अत्यंत सगळ्या साधन सामुग्रीनी संपन्न असणारा, पाहिल्यानंतर आपल्याला प्रसन्न वाटू शकतं, आनंददायी अशा प्रकारची अनुभूती येऊ शकते. पण नेमकी त्याच वेळा जर आपल्याला ही गोष्ट कळली की ती इमारत उभी करणारा जो आहे तो किती अन्यायी आहे, त्यांनी लोकांना किती त्रास दिलेला आहे, कसं पिळलेलं आहे, त्यांच्याकडून जबरदस्तीने ते सगळं धन गोळा करून ही इमारत कशी उभी केलेली आहे, हे जर आपल्याला कळलं तर आपल्याला त्या इमारतीबद्दल आनंद वाटण्याच्या ऐवजी घृणा वाटायला सुरुवात होते. म्हणून आपल्याकडे सांगितलं, दिसतं तसं नसतं. समोर दिसणारी इमारत अत्यंत भव्य दिव्य आहे, पण त्याच्या मागची कारणमीमांसा वाईट आहे. उलट्या बाजूला एखाद्याची गरिबीची अवस्था पाहून सुद्धा आपल्याला त्याच्याबद्दल, त्याच्या मागची कारणमीमांसा जर कळली तर आदर वाटू शकतो. तुम्ही म्हणा, गरिबीत कसं काय आदर वाटू शकतो? बिलकुल वाटू शकतो, कारण गरिबीचे दोन प्रकार आपल्याकडे शास्त्रकारांनी सांगितले. एक असलेली दारिद्र्यता म्हणजे गरिबी या अर्थाने, एक असलेलं दारिद्र्य आणि एक स्वीकारलेली गरिबी. दोन मधला फरक व्यवस्थित समजून घ्या. शास्त्रकारांनी, पुन्हा नीतिशतकम मला आठवतंय, नीतिशतकारांनी सांगितलं होतं, दानम भोगो नाशहा तिसरो गतयो भवंती वित्तस्य. वित्ताच्या तीन गती आहेत. भोग घ्यावा, आनंदाची गोष्ट आहे, नाश होतो त्याचा तिसरा हिशोब सांगितला, पण आणखीन एक प्रकार सांगितला, दानम. आणि किती मजेदार रचना आहे लक्षात घ्या. त्यातला भोग ही प्रकृती आहे. तुमच्याजवळ सत्ता आहे, संपत्ती आहे, पैसा आहे, त्याचा उपभोग घ्यावा, काही अडचण नाहीये. प्रकृती आहे नाश होणे, याचा अर्थ कोणाच्याच कामी न पडणे, वाया जाणे, ही जर रचना असेल तर ती विकृती आहे. पण तिसरा हिशोब सांगितला, दानम, त्याला संस्कृती असं म्हणतात. दान देऊन संपत्ती जर संपत असेल तर त्यानंतरही वरतून पाहताना तर गरिबीच दिसणार आहे ना, पण ती जी गरिबी आहे ना, ती आलेली नाहीये, आणलेली गरिबी आहे. आणि मग ही गरिबी तुम्हाला आनंददायी वाटू शकते, अभिमानास्पद वाटू शकते, आदरदायी अशा प्रकारची वाटू शकते. मग ती रचना आपल्याला समजून घ्यायची आहे. सगळ्या कवींना या भूमिकांनी भुरळ घातलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे महाकवी कालिदासांच्या दोन साहित्य कृतींचा केवळ आपल्यासमोर उल्लेख करतो. पहिला वापरला, ज्याचं वर्णनच आजच्या आपल्या श्लोकाशी संबंधित आहे, त्यामध्ये वर्णन करतात, मेघाचं वर्णन केलं. मेघ कसा आहे, आता सगळं त्याचं संपत्ती जी आहे ती इतरांना देणारा आहे, आणि म्हणून त्याच्या संपत्तीचं वर्णनच करताना महाकवी कालिदासांनी मेघदूतम मध्ये वापरलं, आपण नार्ती प्रशमन फलम संपदोही उत्तमानाम. आपण अशा प्रकारचे समोर असलेले, आर्तता त्यांची आहे, संकटात सापडलेली जे आहेत त्यांच्या आर्ततेला दूर करणे हेच संपत्तीचं उत्तम फल आहे, उत्तम लोकांच्या संपत्तीचं फल आहे. दोन्ही पद्धतीने आपल्या समोर ती रचना आपल्याला समजावून सांगतात महाकवी कालिदास. रघुवंशम नावाचं महाकाव्य आहे. महाकाव्यामध्ये पंचम सर्गामध्ये महाराज रघुंचा आणि कौत्साचा संवाद आपल्या समोर येतो. तो कौत्स दान मागण्यासाठी आलेला आहे, पण दान मागण्यासाठी आलेला असताना महाराज रघुंनी मात्र विश्वजित नावाचा यज्ञ केलेला आहे, आणि त्या यज्ञामध्ये सर्वस्वाचं दान केलेलं आहे. काहीच नाही. समोर राजा आला, तो हातामध्ये मातीचं भांड घेऊन आला, असं वर्णन आपल्या समोर महाकवी कालिदास करतात. ते भांड पाहिल्याबरोबर कौत्साला लक्षात आलं, आपल्याला काही संपत्ती मिळणार नाही, कारण राजाजवळ उरलंच नाहीये काही.
पण त्या न उरलेल्या पद्धतीचं वर्णन करताना कौत्स म्हणतो, राजा तुझं हे दारिद्र्य म्हणजे आता आलेली जी परिस्थिती आहे सगळ्या दानातून आलेली कशी वाटतीये. तीन उत्तम अशा प्रकारचे उदाहरण तिथं उपमा दिलेले आहेत राजाला. ते कौत्स म्हणतात, एखाद्या शेतातलं धान्य सगळं दिल्यानंतर त्या शेतात उरलेले जे नुसते धांडे असतात त्यासारखा राजा तू दिसतो. सगळं जल सगळ्या लोकांना दिल्यानंतर रिकाम्या झालेल्या मेघासारखा राजा तू दिसतो. आणि इतरांना अमृत वाटल्यानंतर क्षीण झालेल्या चंद्रासारखा राजा तू दिसतो. या तिन्ही अवस्था ज्या आहेत ना त्या दिसायला वाईट आहेत. धान्य काढून नेल्यानंतर उरलेलं शेत भकास वाटतं, पण ती भकास अवस्था सुद्धा आदरणीय आहे. मेघ रिकामा होतो पण तीही अवस्था आदरणीय आहे. चंद्र अमावास्येला क्षीण झालेला असतो, दिसेनासा होतो किंवा कृष्ण पक्षामध्ये कमी कमी होत जातो, पण त्याचं ते कमी होणं, त्याची ती न्यूनता हेच वैभव आहे. कारण ती न्यूनता दानातून आलेली आहे. ही जी रचना आहे ना ती आपल्याला इथं सुभाषितकार सांगतायत. आणि म्हणून त्याच मेघाचं वर्णन, ज्या मेघदूतम मधल्या याचा हिशोब पाहिला आपण, त्या मेघाचं वर्णन इथे आपल्या समोर अन्योक्तिकार करतात की हे मेघा कशी आहे तुझी अवस्था, आणि मग त्या निमित्ताने आपली अवस्था कशी असावी याकडे ते निर्देश करता आहेत. त्या दृष्टीने आपल्या समोर सुभाषितकारांनी सांगितलं मेघाची अवस्था कशी आहे. आश्वास्य पर्वतकुलम तपणोष्ण तप्तम. तू त्या सगळ्या पर्वताच्या कुळाला, कुळ शब्द वापरला, केवळ एक पर्वत नाही असंख्य पर्वतांच्या बाबतीत तू हे केलेलं आहे. काय केलेलं आहे, त्यांना आश्वास्य आश्वसित केलेलं आहे. त्यांचा विश्वास तुझ्यावर बसलेला आहे की हा ही गोष्ट होणारच आहे. कसे ते तपणोष्ण तप्तम. तपण म्हणजे उन्हाच्या माध्यमातून, उष्ण अत्यंत भीषण त्रास देणार असे जे गरम ताप आहे क्षमस्व, त्याच्यामुळे ते तप्तम म्हणजे तापून गेलेले आहेत. उन्हाळा सगळा आधीच आहे, ग्रीष्म ऋतूचा काळ झालेला आहे, प्रचंड तापलेले आहेत. पर्वतांचं वर्णन मुद्दाम का केलं, जागचे हलू शकत नाहीयेत आणि म्हणून त्यांचा वर्णनाचा विषय केला. ते पर्वत प्रचंड तापलेले आहेत. त्या पर्वतांवर जेव्हा तू येऊन पोहोचतो ना, जलधारांचा वर्षाव करतो आणि एकदा जलधारांचा वर्षाव केला की त्यांचं आश्वासन त्यांना प्राप्त होतं की हा निश्चितपणे हा आम्हाला शांत करणार आहे. त्यांना सगळ्यांना तू आश्वासन दिलेलं आहे. वाक्याचा अर्थ त्यांना जणू काही शांत केलेलं आहे. त्यांची गरमी नष्ट केलेली आहे, उष्णता नष्ट केलेली आहे. वाक्याचा अर्थ ताप दूर केलेला आहे. जीवनामध्ये तुमच्या जवळ जे काही आहे त्याच्या माध्यमातून इतरांची ताप निवृत्ती तुम्ही करत असाल तरच तुमच्या त्या संपत्तीचा उपयोग आहे, हे आपल्याला सुभाषितकारांना सांगायचं आहे. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की मेघा तू कसा आहेस, आश्वास्य पर्वतकुलम तपणोष्ण तप्तम. या सगळ्यांना आश्वास्य म्हणजे आश्वसित करून तुला जी अवस्था आलेली आहे. दुसरं वर्णन करतात, उद्दाम दाव विधुराणीच काननानी. उद्दाम अत्यंत भयानक अशा पद्धतीने भडकलेला. दाव शब्दाचा अर्थ जंगलाला लागलेली आग. दावाग्नी शब्द आपण पाहिला होता. वडवाग्नी शब्दाचं जेव्हा वर्णन केलं होतं, समुद्रात जो अग्नी आहे त्याला वडवाग्नी असं म्हणतात, पण जंगलाला लागलेला जो अग्नी आहे त्याला दावाग्नी असा शब्द वापरला. दावानल शब्द आपण वापरतो तो हिशोब तिथं वापरताय. त्या जंगलाला आग लागलेली आहे, त्याच्यामुळे स्वाभाविक कसं झालंय, जंगलाकरता एक फार मजेदार शब्द वापरला, विधुराणी. विधुर शब्द वापरला. सामान्यतः हा शब्द आपल्याला ऐकून माहिती असतो पती पत्नींच्या संबंधामध्ये, म्हणजे ज्या दुर्दैवी व्यक्तीची पत्नी नष्ट झालेली आहे, निधन पावलेली आहे, त्याला विधुर असं म्हणण्याची पद्धत आहे. तुम्ही म्हणा जंगलाला का वापरला, समजून घ्या. कारण जंगलामध्ये जी संपत्ती आहे ती संपत्ती नष्ट झालेली आहे. जंगलाचं जे वैभव आहे ते वैभव नष्ट झालेलं आहे, सौंदर्य नष्ट झालेलं आहे. आणि नेमकं तेच हिशोब पत्नीच्या बाबतीत त्यांना वापरायचं आहे सगळ्या गोष्टी. म्हणून पत्नीच अत्यंत महत्वाची आहे. ती नसली की माणसाची अवस्था अशी भकास होते. या अर्थाने तो विधुर शब्द वापरला. कारण लक्षात घ्या, तुमच्या माझ्या संस्कृतीने त्या गृहिणीचं वैभव वर्णन करताना महाराज म्हणून शब्द वापरले, न गृहम
गृहमित्याहुः गृहिणी गृहमुच्यते. केवळ घराला घर नाही म्हणत, घरातल्या गृहिणीला घर म्हणतात. म्हणून तर तुमची माझी भारतीय संस्कृती किती मजेदार रचना करते. माणूस सगळ्या गोष्टी गोळा करतो, पुरुष सगळ्या गोष्टी गोळा करतो. दगड असेल, विटा असेल, सिमेंट असेल, आजकाल सगळ्या इमारती बांधण्याकरता ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या, पण सगळी तयार झाल्यानंतर ती इमारत असते आणि त्या इमारतीमध्ये वास्तू प्रवेश आपण जेव्हा करतो त्यावेळा त्या घरावर सगळीकडे हाताचे थप्पे मात्र घरातल्या स्त्रीचे लागतात. का? कारण तिचा हात लागला की त्याला घर पण येतो. किती मजेदार रचना आहे तुमच्या माझ्या संस्कृतीची, समजून घ्या. तो सन्मान आहे तिचा की तुझ्या हाताने आता या इमारतीला तू घर पण प्रदान कर, आणि ते स्त्री करू शकते म्हणून तिचं वैभव. ती नसली तर जीवनामध्ये भकास जी अवस्था आहे ना, त्याच्याकरता विधुर शब्द वापरला दावाग्नीने. सगळ्या जंगलाचं तसंच होणार आहे, कारण जंगलाचं वैभव आहे तिथली वनसंपदा, तिथले वृक्ष, त्या वृक्षांवरच्या वेली, त्या वेलींच्या माध्यमातून, वृक्षांच्या माध्यमातून तिथे निर्माण झालेले पक्ष्यांचे घरटे, त्यांच्यावरची त्यांची चिवचिवाट, हे सगळंच नष्ट होणार आहे. त्याच्यावरचे असंख्य जीव जे त्या जंगलाच्या भरोशावर जगतायत तेही नष्ट होणार आहेत. मग हे सगळं नष्ट झाल्यानंतर उरलेलं जंगल कसं आहे? जसा एखादा भकास विधुर असावा, म्हणून विधुरा आणि कानन, आणि कानन शब्दाचा अर्थ जंगल. त्या सगळ्या शब्दांचं वर्णन आपल्या समोर करतायत की ही रचना कशी आहे की मेघा त्या जंगलाचं जे उद्दाम दाम अशा प्रकारच्या त्या दावाग्नीने हे जळलेलं आहे, नष्ट झालेलं आहे, त्याचं तू शमन करतोस. म्हणजे तो आग विझवल्यामुळे ते जंगल आता पुन्हा एकतर शांत होतं आणि पुन्हा हिरवं होतं, पुन्हा त्या सगळ्या संपत्तीने युक्त होतं. तुझ्या या वर्षावाने त्याचीही जी त्रासाची अवस्था आहे ती नष्ट होते, दुःखाची अवस्था आहे ती नष्ट होते, त्याची जी विकल अवस्था आहे ती नष्ट होते. तिसरा हिशोब सांगितला, नाना, नदी, नद, शतानीच पूरयित्वा. शतानी म्हणजे शेकडो, शेकडो नद्यांना, शेकडो नदांना. दोन शब्द आपल्या समोर वापरले, नदी आणि नद. नद हा शब्द संस्कृत भाषेतला आणखीन एक वैशिष्ट्यपूर्ण शब्द. सामान्यतः नदी हा स्त्रीलिंगी शब्द आहे, पण काही नद्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्या विशालतेचा विचार करीत त्यांना नद असं म्हटलं जातं. त्यातला पुल्लिंगी शब्द जणू काही. नदी तर आहे, पण त्या नदीचं कोमलत्व, मातृवात्सल्य जेव्हा नसतं, त्या नदीचं प्रेमळ स्वरूप जेव्हा नसतं ना, तेव्हा नद म्हटलं जातं. आपल्याकडे ब्रह्मपुत्र याला नद म्हणतात. ब्रह्मपुत्र ही नदी नाहीये, गंगा यमुना या नद्या आहेत. का? कारण त्या सगळ्यांना सुजलाम सुफलाम करत जातात. पण ब्रह्मपुत्र तसं नाहीये. ज्या वेळा येतो ना त्यावेळा ओंढा इतका भयानक येतो, पूर त्याचा इतका भयानक येतो की तो विनाशकारीच आहे. बाकीच्या नद्यांना पूरही आले ना तर ते शांतपणे पसरतात आणि जमिनीला सुजलाम सुफलाम करतात. तशी अवस्था ब्रह्मपुत्राची नाहीये. तो विनाश करत जातो, सगळं उद्ध्वस्त करत जातो. आणि म्हणून त्याला पुरुषाची जणू काही उपमा दिली, एखाद्या भयानक विकृत अशा प्रकारच्या माणसाची उपमा दिली, आणि म्हणून नद म्हटलेलं आहे. पुल्लिंगी त्यातला जो विषय आहे, त्यातला भाव त्यांना सांगायचा आहे. म्हणून नाना, नदी, नद, अर्थात या सगळ्यांना मेघामुळेच मोठेपण येणार आहे, पावसाळी त्यांना पूर येणार आहेत. त्या सगळ्या नद्यांना पूरयित्वा, त्यांना तू पूर्ण करतोस, त्यांना भरून टाकतोस, त्यांचा प्रवाह विस्तारित करतोस. अशा सगळ्या गोष्टी आपल्या समोर सांगितल्या. आणि मग मला सांगा, अशा 3 गोष्टी केल्या. पर्वतांचं शांतता केली, दावानल लागलेला जो आहे तो विजवून सगळ्या अरण्यांना शांत केलं, सगळ्या नद्यांना आणि नदांना पाण्याने भरून टाकलं. इतक्या सगळ्या जागी जर पाणी वापरलं असेल तर मेघाजवळ आता काय उरणार आहे? ज्याची ज्याची अडचण आहे, जो जो समस्येत आहे, त्या सगळ्यांची समस्या पूर्ती केली. स्वाभाविक या सगळ्या समस्या पूर्तीमध्ये मेघाजवळ आता काहीच उरलेलं नाहीये. मेघ रिक्त झालेला आहे, रिकामा झालेला आहे. पण हे रिकामपण जे आहे ना ते वाईट नाहीये, लक्षात घ्या. कारण ते रिकामपण वाया नाहीये किंवा काही नव्हतं म्हणून नाही आलेलं. जे होतं ते सगळं वाटून आलेलं आहे. आणि मग सगळं देऊन आलेलं हे जे रिकामपण आहे ना, त्याच्याकरता कवी मुद्दाम आपल्या समोर सांगतात, रिक्तोसी यद जलद. हे जल देणाऱ्या, देणे त्यातला जो भाव आहे तो मुद्दाम त्यांना अधोरेखित करायचा आहे. म्हणून रिक्तोसी यद जलद सैव
तदेव तवोत्तमा श्री ही तीच तुझी उत्तम अशा प्रकारची श्री म्हणजे वैभव आहे. कारण ते दातृत्वातून आलेलं रिक्तत्व आहे. ते दातृत्वयुक्त रिक्तत्व जे आहे ते जीवनामध्ये आदरणीय असतं. अशा प्रकारचा सुंदर संदेश देणारं सुभाषित आणखीन एक अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयत संस्कृतम.